श्री स्वामी समर्थ। आता अक्षय तृतीया कथा आणि ती ऐकण्याचे महत्त्व काय आहे आज मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे। तर हे पहा, अक्षय तृतीयेची कथा ऐकून विधिपूर्वक पूजा केल्याने भरपूर लाभ मिळतो। या कथेला पुराणातही महत्त्व आहे। जो कोणी ही कथा ऐकतो, पूजा करतो व दान धर्म करतो त्याला सर्व प्रकारचे सुख, धन, ऐश्वर्य, कीर्ती, वैभव प्राप्त होते। आणि या संपत्ती आणि कीर्तीच्या प्राप्तीसाठी वैश्य समाजातील धर्मदास राज नावाच्या व्यक्तीने अक्षय तृतीयेचे महत्त्व जाणून घेतले आहे। आता ते तुम्हाला मी थोडक्यात सांगत आहे। ही फार जुनी गोष्ट आहे की धर्मदास एका छोट्या गावात कुटुंबासह राहत होते। कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना नेहमीच काळजी वाटायची। त्यांच्या कुटुंबामध्ये अनेक सदस्य होते। धर्मदास हे अतिशय धार्मिक वृत्तीचे व्यक्ती होते। एकदा त्यांनी अक्षय तृतीयेला उपवास करण्याचा विचार केला। अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून त्यांनी गंगेत स्नान केले। नंतर पद्धतशीरपणे भगवान विष्णूची पूजा आणि आरती केली। या दिवशी आपल्या क्षमतेनुसार पाण्याची भांडी, पंखे, जव, सत्तू, तांदूळ, गहू, गूळ, तूप, दही, सोने, कपडे इत्यादी वस्तूंची त्यांनी देवाच्या चरणी ठेवून दान केल्या। ही सर्व देणगी पाहून धर्मदास त्यांच्या कुटुंबियांनी व त्यांच्या पत्नीने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। ते म्हणाले की जर धर्मदास हे सर्व दान धर्मासाठी देतील तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा। आता आपल्याला दान धर्माने आणि पुण्यकर्माने विचलित न होता त्यांनी सर्व प्रकारचे दान दिले। आयुष्यात जेव्हा कधी अक्षय तृतीयेचा साजरी करण्याची वेळ आली, या पवित्र सणानिमित्त प्रत्येक वेळी धर्मदासांनी या दिवशी पूजा केली आणि दानही केले। असे विधी केले व म्हातारपणाचा आजार, कुटुंबाचा त्रासही त्यांना त्या उपवासापासून विचलित करू शकला नाही। पुढच्या जन्मी धर्मदासांनी राजा कुशावती म्हणून जन्म घेतला। कुशावती राजा अतिशय प्रतापी होता। त्यांच्या राज्यात सर्व प्रकारची सुख संपत्ती, सोने, हिरे, रत्ने, संपत्ती कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती। त्यांच्या राज्यात लोक खूप सुखी होते। अक्षय तृतीयेच्या पुण्य प्रभावामुळे राजाला वैभव आणि कीर्ती प्राप्त झाली, परंतु ते कधीही कोणाला बळी पडले नाही। सत्कर्माच्या मार्गापासून दूर जाऊ नका। त्यांच्या अक्षय तृतीयेची पुण्य त्यांना नेहमीच लाभले। ज्याप्रमाणे भगवंताने धर्मदासांवर कृपा केली, त्याचप्रमाणे जो कोणी या अक्षय तृतीयेच्या कथेचे महत्त्व ऐकून नियमानुसार पूजा व दान करतील त्यांना अक्षय पुण्य आणि कीर्ती प्राप्त होईल। नमस्कार।